हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर आहे मॉर्निंगला मी काढली होती फ्रीजची साफसफाई करायला. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो बाहेर, एकदम म्हणजे सडन आमचा प्लॅन झाला. तर 3 दिवसासाठी आम्ही घरी नव्हतो सॉरी. तर फ्रीजमध्ये अक्षरशः खूप म्हणजे जे भाजीपाला ते थोडंसं खराबच झाल्या होत्या. म्हणून मी फटाफट सकाळी उठल्यानंतर आवरावरी केली. आधी सगळ्या भाज्या वगैरे काढल्या. इथे तुम्ही बघू शकता थोडंसं फ्लावरही खराब झाली होती, 2 गाजर, एखादी काकडी सगळे खराब झाले होते. फुलं पण खराब झाली होती ॲक्च्युली. मग मी सगळे फुलं आणि अर्धं कलिंगडही खराब झालं होतं, ते सगळं एका बॅगेत भरलं. चांगले चांगले फुलं काढली, बाकीचे सगळे एका बॅगमध्ये भरून सगळं फेकण्यासाठी रेडी केलं. इथे 2-3 जे फुलं होते, पॅकेट होते 2-3, ते पण 2 खराब झाले, थोडेसे चांगले निघाले. 1-2 बीटही खराब झाले, कढीपत्ता पण गेला होता. त्याच्यामुळे सगळं मी आवराआवरी केली. सगळं स्वच्छ फ्रीज अक्षरशः क्लीन केलं. एवढा त्रास झाला मला सकाळी सकाळी, कारण सकाळी मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे 1 ते 1.5 तास सगळे फ्रीज आवरण्यात, घर आवरण्यातच गेला. इथे भांडी पण लावली होती. काल अक्षरशः खूप रडत होता, त्याच्यामुळे मी असंच किचन सोडलं होतं. आवरलं पण नव्हतं आणि तसंच सोडून त्याला झोपवायला गेले. मला वाटलं मी झोपून त्याला किचनमध्ये रिटर्न येईल आणि क्लीन वगैरे करेल, सगळं आवराआवरी करून घेईल. पण ॲक्च्युली त्याच्यासोबत झोपतो तर मलाही कधी झोप लागली मला लक्षातच आलं नाही. मी सकाळी मला 3:30 वाजता जाग आली. 3:30 ते मग मी थोडंफार उठले, वॉशरूमला वगैरे गेले, फ्रेश झाले. म्हटलं आता आवरायला घेऊया, पण तेवढ्यात हा पण उठला, लहान मुलगा. मग त्याला फिडिंग वगैरे करत मग मी थोडंसं मोबाईलवर थोडंसं इकडे तिकडे बघणं, थोडंसं टाईमपास केला मोबाईलवर अक्षरशः. आणि त्याच्यानंतर मग बघते तर हा परत उठला. मला फीडिंग करून म्हटलं आता नाही, आता टाईम झाला आहे, म्हटलं आता उठावंच लागेल. मग मी उठले, इथे सगळं फ्रीज स्वच्छ केलं. ॲक्च्युली स्वच्छ नाही म्हणताय ना, मी फक्त नुसतं ते सामान काढून कपडा मारून घेतला फ्रीजवर आणि सगळे जे चांगल्या वस्तू होत्या त्या ठेवल्या. कैरी पण चांगल्या होत्या, 2-3 काकड्या चांगल्या होत्या, फुलं चांगली होती यातले. आणि हे तुम्ही खाली बघू शकता त्या डब्यावर हळद, आपली ओली हळद असते ना, ती पण छान होती. तर मी या सगळ्या वस्तू ठेवल्या, सगळ्या फुलं वगैरे सगळे ठेवले, कारण की रोज पूजा होते घरात, तर रोज फुलं लागतात. आणि हे पॉसिबलच नाही आहे की रोज मी जाऊन फुलपुडी आणेल मार्केटमध्ये जाऊन, कारण शक्य होतच नाही. म्हणून मी काय करतो, आम्ही असं करतो की एकाच दिवसात सगळं फुलपुडी वगैरे काढून घेतो, म्हणजे आणून घेतो. तर इथे पण मी सगळं वरती साफ, म्हणजे नुसता कपडा वगैरे मारला, सगळं तिथे ठेवलं. त्याच्यानंतर आज माझे मिस्टर भाज्या आणायला पण गेले होते. ते भाज्या आणायला गेले तोपर्यंत मी सगळं आवरावर केली. आणि नंतर भांडे पण तसेच होते, कचराही तसाच होता पडलेला. भाजी वगैरे बनवल्याचा कांदा वगैरे याचा कचरा होता. नंतर रॅप होतं. म्हणजे डिस्गस्टिंग एक गोष्ट अशी घडली की मी तळायला घेतले होते नगेट्स, पण नगेट्स जास्त वेळ बाहेर राहिल्यामुळे ना ते सगळे खराब झाले. म्हणजे खराब झाले म्हणजे तेलात गेल्या गेल्या सगळं विरघळून गेले अक्षरशः ते. हां, तो व्हिडिओ इथे क्लिप मी ॲड नाही केली आहे. मी पुढच्या याच्यात मला ॲड करेल. ते पूर्ण असं विरघळून गेलं. म्हटलं मग काहीच अर्थ नाही. तेलही खराब झालं आणि तेही गेलं. मग नंतर इथे छोटं-मोठं जे सामान होतं मी फटाफट ते आवरून एका जागेवर ठेवून दिलं. भांडी वगैरे लावली. नंतर जे प्लेट्स वगैरे ते ठेवून दिले. इथं ब्रेड होतं, ब्रेडचं एक्सपायरी डेट वगैरे चेक केली. नंतर जी भांडी होती लावणारी ती लावून टाकली. जी बॅक साईडला लागणारी होती ती म्हटलं ती थोड्या वेळाने लावेल, जसं मोठ्या प्लेट्स, वाट्या, चमचे वगैरे होते. नंतर मी पिशवीत सगळा कचरा भरला आणि माझ्या मावशी पण आल्या होत्या. मी इथे तुम्हाला हे दाखवत होती. ॲक्च्युली जे आलं आहे ना, आलेला कोंब फुटले होते. तर मी विचार करते की एखाद्या कुंडीत हे आलं टाकून देईल. तर माझी मावशी पण आलेल्या होत्या. त्यांनी पण चपात्या टेकवर केल्या. तसं मी ओटा वगैरे पुसलेलाच होता. त्यांनी पण एक हात मारला. नंतर त्या चपात्या करायला घेतल्या. मग मी इथं दाखवत होते बघा, फुलं पण त्या दिवशीचा कार्यक्रम होता ना आमच्या घरी, ते फुलं पण तशीच राहिले. फुलं पण खूप छान होती. मग मी विचार केला ही फुलं अशी कट करून एका पॉटमध्ये वगैरे लावेल. नाही तर म्हटलं मग आता आपला पूजा वगैरे करतो आपण देवाला वगैरे, देवाला वाहील असा विचार चालू होता. म्हणून म्हटलं एका साईडला ती फुलंही ठेवली. तो कचरा सगळा झाडून घेतला. फुलांचा जास्त कचरा निघाला होता, तर तो व्यवस्थित भरून वगैरे घेतल्यानंतर मग परत त्या साईडला म्हणजे बॅक साईडला पण झाडू वगैरे मारून घेतला. मी सगळा कचरा उचलला, एका साईडला ठेवला आणि म्हटलं आता कचरा पण मला जाऊन टाकावं लागेल. इथे बघता तुम्ही भाज्या आणल्या होत्या. ॲक्च्युली माझे मिस्टर गेलेले भाज्या आणायला, त्यांनी सगळ्या भाज्या आणल्या. आणि सोबत हे चिप्स आणि ते छोट्या बटाट्याच्याच चकल्या म्हणता येईल त्याला, ते आणले. राजगिरीचे लाडू आणले. ॲक्च्युली त्यांचा कालही उपवास होता आणि आजही उपवास आहे. काल सोमवार होता आणि आज आहे अंगारकी, त्याच्यामुळे 2 दिवस उपवास होता त्यांचा. आणि त्यांनी हे आणल्यामुळे मग थोडं एक रिलीफ, 4-4:30ला भूक लागते ऑफिसमध्ये ना, त्याच्यामुळे थोडंफार खाल्लं होऊन जातं. ते पूर्ण पॅकेट ते ऑफिसमध्ये घेऊन गेलेत. मग आता महिनाभर बघायचं काम नाही. ॲक्च्युली जार वगैरे ऑफिसमध्ये आहेच, मग ते फिलअप करून त्याच्यात ठेवतात. इथे मी कपडे म्हणजे इथे लाद्यांचे वगैरे कपडे जे आहे, पाय पुसणं वगैरे ते सगळे धुतले होते. ते इकडे मी वाळत घातले पटकन. आणि ह्या साईडला मी मोठ्या मोठ्या चादरी पण टाकल्या होत्या हे झाल्यानंतर. मग त्याची ह्या साईडला मी चादरी टाकल्या सुकवायला. ॲक्च्युली मी ती क्लिप घ्यायला विसरले.
ॲक्च्युली ते फुलं मी तुम्हाला दाखवते, फुलं अक्षरशः खूप ताजी होती. म्हणजे ताजी म्हणण्यापेक्षा ते जे काड्या वगैरे ज्या होत्या ना, त्या असं थोडंसं हे झाल्या होत्या, खराब झाल्यासारखं झालं. पण फुलं जी होती ना एकदम चांगली होती फुलं, म्हणजे देवाला वगैरे आपण वाहू शकतो. तर मी ते कट करायचा प्रयत्न केला, पण मी सीझर जी घेतली ती माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये जी ॲक्टिव्हिटी असते ना, ते एकदम सॉफ्टवाली सीझर, लहान मुलं जे वापरतात ती सीझर घेतली. त्याने काही पटकन कट होत नव्हतं. मी इथे तुम्हाला दाखवते की फुलं किती छान आहेत. फक्त खालून जरी कट केलं ना, किंवा फुलांचा वरचा शेंडा जरी कट केला तरी आपल्याला देवाला वगैरे व्हायला रेडी होऊन जाईल. तर ॲक्च्युली मी इथे गॅसही पुसला, माझी मावशी गेली सगळं आवरून, तरी मी एकदा मावशी गेल्यानंतर पण एकदा पुसून घेते. त्या सगळं आवरून वगैरे भांडी वगैरे सगळं घासून जातात. म्हणजे त्यांची जी भांडी असते, चपात्या करतो आपण पोलपाट म्हणा, लाटणं किंवा परात वगैरे जे असेल ते, ताटली तेलाचे वगैरे ते सगळं स्वच्छ करून चालले जातात. पण तरी मी एकदा हात मारून घेते. इथे मी सगळं स्वच्छ गॅस आधी पुसून घेतला, नंतर कपडा धुवून घेतला, परत इकडेच मारला. आणि ॲक्च्युली मी हे कप आणि हे आपलं जे स्टँड आहे चमच्याचं वगैरे ते याच्यासाठी बाहेर ठेवते, कारण म्हणजे दोन्ही मावशा येतात ना, सकाळी सकाळी त्या येऊन जातात, नाश्ता बनवतात आणि भाजी बनवतात. आणि दुसऱ्या मावशी ते फक्त चपाती असेल. मी 2 याच्यासाठी ठेवले आहेत, की कधी जर सुट्टीवर जर कोणी गेलं ना, तर मग खूप हॉचपॉच होते. आणि दुसरं हॉचपॉच म्हणण्यापेक्षा खूप लोड एकदमच येऊन जातो. आणि सध्या ना मला घरातलंही बघायचं, माझंही थोडं पर्सनल काम आहे ते बघा, आणि परत मुलालाही बघा, हे बघित म्हणजे होतच नाही अक्षरशः. हे सगळ्या गोष्टी मॅनेज होतच नाही, कारण आजकाल तो मोठा होतो आणि तसं तसं झोप पण त्याची कमी होती आहे. तर मी जे कपडे आहेत ना इथे, जे मी पुसल्याला वगैरे घेतलेले ते कपडे असेच मी धुवून घेईल, कारण नॉर्मली त्याचं खराब झालेले कपडे नाही आहे. आणि सोबत मी जे होतं आपलं भाज्या वगैरे ठेवायचं ते इथे धुवून घेतलं. इथे पटापट धुवून घेतलं. असं 4 डबे होते अक्षरशः, ते एकात एक ठेवलेले होते ना, ते निघतच नव्हते. फ्रीजमध्ये पण खूप असं घाण झाली होती ॲक्च्युली फ्रीज पण माझं. आज ऑलमोस्ट सगळ्या भाज्या आणल्या. आणि जे माठ होता माझा इथे, सॉरी मी काय सांगत होते ॲक्च्युली, माझा हंडा जो म्हणजे एक हंडा आहे आणि दुसरा एक माठ आहे. उन्हाळ्यात आम्ही माठ यूज करतो ना, तर तो माठ अक्षरशः फुटला माझ्याकडनं पुसतानाच वगैरे त्याचं जे नळ आहे ना, तो एकदमच हातात आला आणि सगळं पाणी वाहून गेलं खाली. त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊ द्या, ठीक आहे. आता मी तो बाहेर काढून ठेवला आहे, आणि आता आज उद्यामध्ये जाईल आणि तो माठ घेऊन येईल एक नवीन. आणि मी हे जे भाज्यांसाठी ठेवायचे डबे ते पण सगळे धुवून घेतले आणि त्या खिडकीवरच ठेवले. म्हटलं ते पटकन. आणि जो हा एक हंडा आहे, हा पण आता खूप घाण झाला होता. 4 दिवसापासून अक्षरशः मी हा हंडा धुतला नव्हता. म्हटलं आज नाही, आज काही जरी केलं तरी हा हंडा धुवायचा असते. पितांबरीचं पण पॅकेट फोडलं ॲक्च्युली. तर ते पितांबरी घेऊन मी स्वच्छ धुवून घेतला हंडा. काय नाही, फक्त पितांबरी हातात घेऊन थोडंसं पाणी घेऊन ते असं लावून टाकलं, हातानेच असं लावलं. ऑलमोस्ट तो हंडा निघूनच गेला होता. त्याच्यानंतर मग आपली साबण घेऊन त्याला एकदा घासून काढलं व्यवस्थित आतून बाहेरून. इथे सगळं चमचा जे होतं, चमचा कात्री वगैरे ते सगळं धुवून ठेवलं होतं मी. आणि ऑलमोस्ट असं एकदा नुसतं नावाला असा हात जरी मारला ना, तरी फटाफट निघून जातं हंडा. इथे सगळं पितांबरी वगैरे झाली. मी पुसून पण काही फायदा नाही झाला, परत पितांबरी झाली. मी परत एक हात वगैरे मारून घेतला तिथे. मग परत असं भरलं आणि हातात हे करून सगळं साबणाने वगैरे सगळं आतून बाहेरून सगळा हंडा असा धुवून घेतला. हा ॲक्च्युली आम्ही रोज डेली यूजसाठी हा हंडा आणि एक माठ असा वापरतो. माठ तर ऑलमोस्ट आमचा उन्हाळ्यातच येतो, आणि आम्ही सहसा फ्रीजमधलं पाणी पितच नाही. खूप क्वचित कधीतरी खूप काही असेल तर आम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवतो, नाही तर त्याच्याशिवाय आम्ही फ्रीजमध्ये पाणी भरूनच ठेवत नाही. इथे मी माठाचं पण घेतलं, ते जे स्टँड होतं माझं मोठं तेही पुसून घेतलं. मिक्सर पुढे करून सगळं पुसून वगैरे आवरून घेतलं. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, आज माझ्या मिस्टरांचा उपवास होता, तर आज मी तुम्हाला एक मेस दाखवते काय झालं ॲक्च्युली. मी एका साईडला तर चहा ठेवला आणि एका साईडला खिचडी केली होती. हे शेंगदाणे मी एक्स्ट्रा भाजून घेतले, कारण की आता भाजी वगैरे बनवायला लागेल. तर पूर्ण अक्षरशः त्याचा जो कूट होता ना, तो पूर्ण सांडला होता याच्यावर. पुसूनसुद्धा मला डबल काम वाढलं. तर मग मी ते आवरून घेतलं. नंतर तो काही व्हिडिओ शूट केला नाही मी. इथे हंडा भरून घेतला आणि तुम्हाला इथे किचन दाखवत होते. किचन एकदम नीट अँड टायडी झालं आहे. आणि ते 2 टम्लर आहेत ठेवलेले. ते ॲक्च्युली आम्ही काय करतो, कधी आपण जे असतं ना कोकम सरबत, ते भरून ॲक्च्युली कधीतरी फ्रीजमध्ये ठेवतो, नाही तर मग असंच कोकम सरबत पिऊन भरून त्या याच्यात टम्लरमध्ये आम्ही पित असतो. कारण की हीट वेव्ह खूप आहे ना सध्या, आणि मी स्कूलमध्ये पण त्याला कधी देते. पण आता तर समजा सुट्ट्या लागल्या आहेत, आता तर काही घरीच आहे तो 24/7 घरी असल्यामुळे 24/7 घरात गोंधळ चालला आहे. ते इथं सगळं क्लीन करून घेतलं. आणि नंतर मी ओके, आता ज्या भाज्या आणल्या होत्या ना, त्या भाज्या मी म्हणजे निवडायला घेतल्या होत्या. सगळ्याचं पेपर वगैरे अंथरून घेतलं आणि सगळ्या भाज्या काढल्या.
सगळ्या भाज्या काढल्यानंतर पेपरवर कसं मावशी पुसून गेलेल्या आहेत घर एकदम स्वच्छ होतं. त्याच्यामुळे मग आता परत ते घाण करा, पुसून घ्या, आवरावरी झाडाझूड करून, म्हणून म्हटलं पेपर अंथरून घेतला, त्याच्यावर सगळ्या भाज्या काढल्या. इथे चेअर होती ती चेअर वर ठेवली. ॲक्च्युली भाज्यांमध्ये मला वाटतं मेथी 2 जुडी मेथीची आणलेली होती, कांद्याची पात होती, त्यानंतर मला वाटतं हां इथे कढीपत्ता होता आणि थोडे फ्रूट्स होते. असं एक पूर्ण आठवडाभराचा बंचच आणला होता कढीपत्त्याचा. इथे मिरच्या पण जास्त आणल्या होत्या कारण की मला ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी मिरच्या आणल्या होत्या. दोन्ही प्रकारच्या मिरच्या होत्या, ग्रीन होत्या आणि पोपटी ज्या असतात आपल्या ज्या कमी तिखटवाल्या त्या होत्या. तर ॲक्च्युली मी काय करते, थोड्याशा जास्त तिखटवाल्या नाही घेत, म्हणजे थोड्या कमी प्रमाणात तिखट घेते आणि ज्या साध्या मिरच्या आहेत त्या भरपूर घेते. म्हणजे असं दोन्ही मिक्स करून त्याला भाजून, कधी काही शेंगदाणे घालून किंवा नुसते मिरच्या आणि आपलं शेंगदाणे असं घालून आणि भरपूर लसूण असा घालून फ्राय करून त्याला वाटून घेते. तर ट्रेयामध्ये मी आता एका साईडला हे टाकले, टोमॅटो टाकले, एका साईडला वांगी टाकले. वांगे तुम्ही बघू शकता खूप फ्रेश वांगी होते, पण मोस्टली जास्त घरात कोणी खात नाही. तर आता यांनी काय एवढी वांगी आणली हे मला खरंच समजलं नाही, कारण की हे पण सहसा वांगी खात नाही. क्वचित घेतलं तर 1-2 स्लाईस घेतले तर घेतात, नाही तर मग नाहीच. आणि माझा मुलगाही जास्त वांगे खात नाही. मी आणि माझे सासरे आम्ही 2-3 आहेत, तेवढेच वांगे खातो, जास्त खातो. म्हणजे मोस्टली जास्त म्हणण्यापेक्षा भरीत वगैरे करून आम्ही खातो. मग त्याच्यामुळे समजलंच नाही एवढी वांगी आणलीच कशाला आहेत. तर 2 प्रकारच्या मिरच्या आणल्या आहेत, नंतर शिमला मिरची पण आणली आहे आणि फ्रूट्स आणले आहेत. आपलं बनाना आहे, केळं, त्याच्यानंतर डाळिंब आणि पेर. डाळिंब म्हणजे जवळपास 1 किलो आहे, मे बी 1 किलो असेल. हां 1 किलो आणलं आणि मला वाटतं अर्धा किलो याच्यात बाहेर ठेवलेलं पण आहे आणि अर्धा किलो ॲपल पण ठेवलेलं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं काही जास्त आणू नका, ॲपल आहे घरात. त्याच्यामुळे फक्त त्यांनी डाळिंबच आणले आणि ॲपलच्या ऐवजी पेर आणलं ह्यावेळेस आणि ॲपल आहे, सॉरी बनाना आहे, ॲपल नाही बनाना आहे. आणि मी काय केलं, ह्या डब्यात ह्या डब्यात जे फ्रेश हे जे आहेत ना त्याच्यात भाज्या अक्षरशः फ्रेश राहतात. इथे मी पूर्ण मिरच्या भरून ठेवला, खाली टिश्यू टाकले 2 आणि वरती 1 टिश्यू टाकला, म्हणजे काही पाणी जे सुटतं ना ते टिश्यू सोक करून घेतात. आणि टिश्यू जरी तुम्ही 4 दिवसाला जरी टिश्यू बदलला ना तरी आतल्या भाज्या एकदम फ्रेश राहतात. इथे आलं पण आणलं होतं, आल्याला पण तसंच केलं, खाली 2 टिश्यू टाकले, वरतून 1 टिश्यू, नंतर ते टाईट करून घेतलं, डबा बंद करून घेतला. इथे भेंडी भरपूर होती, भेंडी मी अर्धी भेंडी टाकली डब्यात आणि अर्धी भेंडी मी आता करेल, आज उद्यामध्ये ते करून घेईल, तर तशीच बॅगमध्ये ठेवली आहे. त्यानंतर हे फ्रूट्स आहेत, डाळिंब आणि पेर. खूप छान मोठे मोठे डाळिंब होते अक्षरशः, पेर पण खूप छान होते. तर मी पेर आता सर्व ठेवणार नाही फ्रीजमध्ये, मी 3 ते 4 पेर मी बाहेर ठेवेल आणि बाकीचं फ्रीजमध्ये जाऊ देईल. तर हे बघ, पत्ताकोबी आहे, बंदकोबी आहे, हे छान फ्रेश असे टोमॅटो आणि वांगी. आणि मी सतत येत होते इकडे बेडमध्ये चेक करायला की तो झोपला आहे का जागी, आणि इथं पालेभाज्या आपल्या सारखं येत होते, चेक करून बघत होते. इथे फ्रीजमध्ये ॲक्च्युली एक फ्लावर पण होता आणि गुलाबही आहेत. म्हटलं आता हे गुलाब आणि ते गुलाब दोन्ही एकत्र करून ठेवेल. तर एक दुधाची बॅगही होती, 2 कारली होती, कारल्याची भाजी केली. हे 2 कारले याच्यासाठी ठेवले की बाबा आता ते भरून कारलं करेल. तर इथे सॉसचं पॅकेट होतं, ते ऑलमोस्ट अर्धं संपलं होतं, मग मी ते दाराच्या एका साईडला ठेवून दिलं. ॲक्च्युली हा फ्रीज माझा खूप जुना आहे, खूप जुना म्हणण्यापेक्षा 2014चा फ्रीज आहे, जवळपास त्याला 13 वर्ष झालेत. आता आणखी मला हा फ्रीज 2 वर्ष यूज करायचं आहे, असं मला वाटतं की होईल बाबा 2 ते 2.5 वर्ष आपण यूज करू शकतो. म्हणून तुम्ही बघता ना हे सगळं ऑलमोस्ट तुटलेलं आहे. खालचं त्याचा जो आपला व्हेजिटेबल ट्रे असतो तोही तुटला आहे, नंतर वरचं सेक्शन जे झाकण आहे कवर ते सुद्धा तुटलं आहे, आणि मला वाटतं आणखीन एक काहीतरी तुटलं आहे. आता काय एवढं आठवत नाही, पण अजून एक काहीतरी अशी वस्तू तुटलेली, म्हणून म्हणजे ठीक आहे बास्केट ठेवून आपण हा यूज करू शकतो. असं फेकून पण देण्याचं एवढं याच्यापर्यंत नाही गेलेलं आहे. म्हटलं ठीक आहे आपलं होतं आहे ना, असं 2 वर्ष याला मे बी वापरेल मी, बघू आता किती दिवस जातं, काय नाही. 13 वर्ष तर झालेली आहेत, तर 2 वर्षानंतर जेव्हा मी होईल की आम्ही दुसऱ्या घरात शिफ्ट वगैरे करू तेव्हा मग एक नवीन फ्रीज, असा मोठा फ्रीज घेऊ अशी इच्छा आहे. लेट्स सी काय होतं माहिती नाही, फिंगर क्रॉस्ड. तर ॲक्च्युली मी सगळं आवरून वगैरे ठेवलं. मी ॲक्च्युली खाली ते 2 डबे होते खाली ठेवून बघितले, पण मला असं वाटलं की फ्रीजचा दरवाजा बंद होणार नाही, आणि तसंच झालं, फ्रीजचा दरवाजा काही बंद झाला नाही. म्हणून मी ते खालचे डबे काढले, वर ठेवले आणि खाली तो ट्रे टाकला आणि डाळिंब आणि पेर याच्यात फ्रीजमध्ये ठेवून दिले. आणि मला वाटतं 3 पेर मी वर ठेवले, आणि मिरच्या वगैरे सगळं जे लिंबू वगैरे होते ते सर्व एकात टाकून ठेवून दिलं. आणि जे पेर होते ते ॲक्च्युली पेर मी
हां ते 2 कारले तुम्हाला दिसत असेल, 2 कारले पण मी ठेवून दिले आणि 2 लिंबू वर होते ते पण ठेवून दिले. आणि पेर इथे जे ओट्यावर ठेवलेले आहेत हे आधीचे फ्रूट्स आहेत ॲपल आणि डाळिंब, त्याच्यात पेर ठेवून दिले. म्हटलं की वर असेल ना तर पटकन घेऊन खाता येतं, चिरता येतं. त्याच्यानंतर याच्यात इथेच आपण ॲपल, पेर आणि डाळिंब हे 3 वस्तू आणि याच्यात ॲड केली आता बनानाची, केळीचं ॲड केलं इथे. केळी पण ठेवून दिली. ॲक्च्युली केळी होती छोटी इलायची केळी होती बघा. डाळिंब पण अजून चांगलेच आहे, खराब झालेले नाही. ॲपल पण चांगले ते. इलायची केळी होती ती एकदम छोटी केळी असते ना नॉर्मली, ती केळी इलायची केळी खूप गोड होते. ॲक्च्युली मी नंतर पण जे खाऊन बघितली एक थोड्या वेळाने, खूप गोड केळी आहे ती. माझ्या घरात जास्त केळी राहतच नाही. माझा मोठा मुलगा जाता येता केळी अक्षरशः खाऊन घेतो. त्याला सांगावं लागतं, अरे बाबा बस कर आता, एवढे केळी नको खाऊ. कंटिन्यू त्याची केळी चालू, 4-5 जाता येता त्याचा कंटिन्यू केळीसोबत चालूच असतं. त्याला सांगावं लागतं की बाबा बस म्हणा आता, खूप झालं, नको खाऊस. आणि त्याला हां, कारण की कसं ठीक आहे केळी खाणं चांगलं आहे असं मी म्हणत नाही की खराब आहे वगैरे, केळी खाणं चांगलंच आहे, पण अक्षरशः कुठल्याही गोष्टीला लिमिट असते ना, त्याच्यामुळे त्याला सांगावं लागतं. बस इथे एक बॅग फोडलेली होती मी, ती बॅग ओपन केली आणि दूध गरम करायला ठेवून दिलं कमी गॅसवर. हे दूध एका साईडला गरम होईल. माझं ऑलमोस्ट माझी सगळी कामं झाली आहेत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.